ठीक आहे. नेक्स्ट पुढचे 3 क्वेश्चन, सोपे क्वेश्चन घेतले आपण. हे 4-4 मार्काला तुम्हाला येतील. सगळे क्वेश्चन 4-4 मार्कचे आहेत. सोपे क्वेश्चन आहेत, सगळे एकसारखंच लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल. हे 4 क्वेश्चन नीट करा. ते मागचे 6 क्वेश्चन आणि हे 3 क्वेश्चन जरी तुम्ही केले तरी तुम्हाला उद्या 15 मार्काच्या आसपास तरी कमीत कमीत पडतील. फिजिक्सचं तुम्हाला जेवढं जमते बघून लिहायला जमेल तेवढं लिहा, कारण फिजिक्सकडं आपल्याकडे काही क्वेश्चन बँक नाही आहे. केमिस्ट्रीचं तरी लिहूया. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन, एक्सप्लेन फेस सेंटर क्युबिक. एक्सप्लेन फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. आता काय म्हटलेलं मी तुम्हाला, प्रत्येक बॉडीच्या कशाची बनलेली आहे, मॉलिक्युल्सची बनलेली आहे, अणूंची बनली आहे. तर अणूंमध्ये पण डिटेलमध्ये अभ्यास केला ना तर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत, म्हणजे वेगवेगळे शेप आहेत. तर त्याचे हे 3 शेप आहेत असं समजून घ्या. तर फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर म्हणजे मॉलिक्युल्समधलं पण त्याचं स्ट्रक्चर म्हणजे त्याचा ढाचा कसा असेल तर असं समजा, एक्झाम्पल असं फेस सेंटर क्युबिक ढाचा, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर कसं असतं ते सांगा असं बोलले. तर फेस सेंटर क्युबिकमध्ये आपल्याला कसं दिलेलं आहे, फेस सेंटर क्युबिकमध्ये असा आपण बॉक्स काढला. बॉक्स काढल्यानंतर तुम्ही काय करा, याला सेम असं डॉटेड दाखवा, त्याला बॉक्स कंप्लीट करा. असं काढलं, त्याचं काय करायचं, प्रत्येक कॉर्नरला एक हे दाखवायचं, ॲटम दाखवायचं. इकडे डार्क करायचं काळ्याने. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. कॉर्नरला किती दाखवलेत, 8 ॲटम्स आपण दाखवलेत. आणि हे तुमचे काय आहेत, फेसेस आहेत, म्हणजे फेस आहे ना आपला फेस. तर प्रत्येक फेसला एक ॲटम दाखवायचा मधी. इकडे एक दाखवला, या फेसचा हा मध्ये दाखवला, या वरच्या फेसचा हा एक मध्ये दाखवला, हा खालच्या फेसचा इकडे एक मध्ये दाखवला, या समोरच्या फेसचा इकडे एक मध्ये दाखवला. ठीक आहे. खालचं झालं, वरचं झालं, लेफ्ट इकडचं एक लेफ्ट साईडचं राहिलं. हे लेफ्ट आहे, हे राईट आहे, हे डाऊन बॉटम, हे टॉप, हे इकडच्या साईडचं एक राहिलं. ठीक आहे. असं दाखवा. प्रत्येक सेंटरला काय करायचं, एक तुम्ही ॲटम दाखवायचा आणि हे सगळे काय करायचे ॲटम असे जोडून टाकायचे. बरोबर अशी त्यातनं मधनं लाईन मारा, डॉटेड लाईन मारा, असं जोडून टाका. ठीक आहे. तर असं दाखवलं पहिलं. आता त्याची माहिती, इट हॅज ॲटम्स, किती ॲटम्स आहेत, इट हॅज 12 ॲटम्स, 12 ॲटम्स, 12 ॲटम आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 12 ॲटम्स ॲट ईच कॉर्नर. 1 2 3 4 5 6 7 8 हां 9 10 11 आणि हे 12. बरोबर. असे किती ॲटम आहेत, हे 12 ॲटम आहेत लोकेटेड ॲट ईच कॉर्नर अँड ॲट द सेंटर ऑफ द ऑल फेस. आणि प्रत्येक फेसच्या काय एक सेंटरला काय एक ॲटम आहे. ठीक आहे. एक हा आहे या फेसचा, हा सेंटरचा, या फेसचा हा सेंटरचा, या फेसचा या सेंटरचा, हा फेसचा या सेंटरचा, मागच्या फेसचा या सेंटरचा, असं तुमचं दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ईच कॉर्नर ॲटम्स इज शेअर्ड बाय बोथ फेस. हे जे कॉर्नरचे ॲटम आहेत हे काय केलेत, प्रत्येकाने शेअर केलेत. म्हणजे हे 2 जे आहेत किंवा हा ॲटम आहे, हा कॉर्नरचा आहे ना, हा या फेससाठी पण आहे आणि इकडच्या फेससाठी पण आहे. म्हणजे समजा तुमचं एक्झाम्पल, एक बॉक्स घेतो मी, समजा हा आपला बॉक्स आहे. बरोबर. आता समजा हा इकडचा या कॉर्नरचा ॲटम आहे, तर हा इकडचा कॉर्नरचा ॲटम या फेससाठी पण आहे आणि या फेससाठी पण आहे. तेच बोललेत त्यांनी, ईच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय बोथ फेसेस. आता हे जे पॉईंट आहे ना, हा आपण तिन्हीकडे दिलेला बघा. ईच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय बोथ फेसेस, ईच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय बोथ फेसेस. तिन्हीकडं तुम्हाला तेच सेम लिहायचं. ठीक आहे. FCC म्हणजे काय, फेस सेंटर क्युबिक. FCC त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. FCC हॅज 12 शेअर्ड ॲटम्स. याच्यामध्ये किती शेअर्ड केलेले ॲटम आहेत, 12. ठीक आहे. 12 कसे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, इकडचं फेस एक 9 10 11 आणि 12, असे 12 शेअर्ड ॲटम आहेत. म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो असतो तो पण काय असतो, 12 असतो.
जेवढे तुमचे शेअर्ड आयटम असणार तेवढेच तुमचे कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. ठीक आहे, आता आपण रट्टा मारतोय, आपल्याला उद्या पेपरला लिहायचं आहे, हे डिटेलमध्ये आपण नंतर बघूया. 12 शेअर्ड आयटम आहेत, तर कोऑर्डिनेशन नंबर पण तुमचा काय असणार आहे, 12च असणार आहे. 8 आयटम्स फॉर्म्स अ कॉर्नर. 8 तुमचे आयटम जे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. कॉर्नरला किती आहेत, 8 आयटम आहेत आणि 6 आयटम तुमचे कुठे आहेत, मिडलला आहेत. मिडलला 1 2 3 4, या फेसचा एक 5 आणि मागच्या फेसचा एक 6, असे 6 आयटम आहेत. अँड ॲट द मिडल ऑफ द फेसेस, म्हणजे तुमचं 8 आयटम कॉर्नरला आहेत आणि प्रत्येक फेसवरती 1, म्हणजे ते पकडून किती झाले, 6. एक्झाम्पल याचं काय आहे, गोल्ड किंवा ॲल्युमिनियम. म्हणजे गोल्ड, सोनं किंवा ॲल्युमिनियम जर तुम्ही झूम करून बघितलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, आतमध्ये असं असतं. ठीक आहे, आता सेम तसंच बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर सांगा. बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर याच्यापेक्षा पण सोपं. 4 तुम्ही इकडं 4 दाखवायचे, 1 2 3 4. सेम तसंच वरती 1 2 3 4 आणि फक्त एक मध्ये दाखवायचं, बाकी काहीच नाही करायचं. मध्ये फक्त एक दाखवायचा, त्याला वाटलंच तर असं हे करा किंवा नाही जमलं तरी चालेल, फक्त एक मध्ये दाखवा, एवढंच लक्षात ठेवा. इट हॅज 8 कॉर्नर आयटम्स. 1 2 3 4 5 6 7 8. 8 कॉर्नरला आयटम आहे आणि एक कुठे मध्ये आहे, सेंटरला. अँड 1 आयटम ॲट द कॉर्नर, नाही सॉरी, 1 आयटम ॲट द सेंटर. एक सेंटरला आहे आणि बाकीचे 1 2 3 4 5 6 7 8 8 कुठे तुमचे कॉर्नरला आहे. एच कॉर्नर आयटम सेम तिथलंच वाक्य. दुसरा पॉईंट सगळ्यांचा सेम आहे. दुसरा, इच कॉर्नर आयटम इज शेअर्ड बाय बोथ फेसेस. प्रत्येक कॉर्नर आयटम जो आहे हा इकडच्या फेसने पण शेड केला आहे आणि इकडच्या फेसने पण शेड केला आहे. म्हणजे हा जो आयटम आहे हा इकडच्या साईडने पण घेतलेला आहे आणि या साईडने पण घेतलेलं आहे, असं लिहिलं आहे. BCC. BCC म्हणजेच काय, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, त्याचं शॉर्ट फॉर्म, शॉर्टकट BCC. BCC हॅज 8 शेअर्ड आयटम. याच्यामध्ये 8 शेअर्ड आयटम आहे अँड म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर पण किती आहे, 8 आहे. जसं इकडं याच्यामध्ये किती शेअर्ड आयटम होते, 12 होते, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर पण किती होता, 12. याच्यामध्ये 8 शेअर्ड आयटम आहे म्हणून याचं कोऑर्डिनेशन नंबर पण किती आहे, 8 आहे. याचं एक्झाम्पल काय, याचं एक्झाम्पल क्रोमियम आहे. BCC स्ट्रक्चर मेटल हॅज हाय टेम्परेचर अँड हार्डर. हे जे असतं ते कसं असतं, हार्ड असतात आणि त्याचं टेम्परेचर पण काय असतं, जास्त असतं. समजलं, ठीक आहे. आणि हेक्झागोनल क्युबिक शेप. आता याचा शेप कसा आहे, हेक्झागॉन आहे, म्हणजे 6 साईड दिसतात का, 1 2 3 4 5 आणि 6. 6 साईड काढल्यात. प्रत्येक कॉर्नरला एक आयटम दाखवा, 1 2 3 4 5 आणि 6. वरती पण 6 दाखवा, 1 2 3 4 5 आणि 6. वरच्या फेसला एक दाखवायचा, बॉटम टॉप फेस आणि बॉटम फेसला एक दाखवायचं, तेच लिहिले. इट हॅज 12 आयटम्स ॲट इच कॉर्नर्स. खालचे 6 आणि वरचे 6, म्हणजे कॉर्नरचे किती झाले, 12 झाले. अँड 1 आयटम ॲट द टॉप अँड बॉटम. एक वरती टॉपला, एक खाली बॉटमला आहे. याचा शेप कसा आहे, हेक्झागोनल आहे. इट्स शेप इज हेक्झागोनल. याचा शेप हेक्झागोनल आहे. इच कॉर्नर आयटम इच शेड बाय बोथ फेस. सेम पॉईंट, दुसरा पॉईंट, इकडचा पण दुसरा पॉईंट आणि फक्त इकडं तिसरा पॉईंट झाला आहे, तोच पॉईंट लिहिला आहे. प्रत्येक जो आयटम आहे कॉर्नरवरचा हा शेअर केलेला आहे. ठीक आहे, इच कॉर्नर आयटम इज शेअर्ड बाय बोथ फेसेस. दोन्ही फेसेसनी तो शेड केलेला आहे. HCC हेक्झागोनल कॉर्नर फेसचं शॉर्ट फॉर्म HCC. HCC हॅज 12 शेअर्ड ॲटम. याच्यामध्ये 12 शेअर केलेले ॲटम आहेत म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, 12 आहे. जसं तिकडं पहिलं पण किती होतं, 12 होतं, इथं पण किती आहे, 12च आहे. जितके शेअर्ड केलेले ॲटम आहेत तेवढाच तुमचा काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर असतो. एक्झाम्पल काय याचं, कॅडमियम म्हणजे CD, टायटॅनियम किंवा झिंक. ठीक आहे, तर आता हे 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले तर 4-4 मार्कला विचारतील. डायग्राम काढा आणि खाली जेवढं जमेल तुम्हाला तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे 15 मार्काचं. 15 मार्काचं तरी तुम्ही ट्राय करा. बेस्ट ऑफ लक.